नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अक्रोड बर्फी बघणार आहोत. तुम्ही यापूर्वी कदाचितच अक्रोड बर्फी खाल्ली असेल. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच ही मऊ, हेल्दी आणि टेस्टी आहे. इथे आपण साखर किंवा मावा किंवा ड्रायफ्रूट्सचं पावडर बिलकुलही वापरणार नाही आहोत. फक्त अर्ध्या तासात ही बर्फी बनवून तयार होते. तुम्ही ही बर्फी उपवासालासुद्धा खाऊ शकता. तर चला बघूया. तर इथे आपण बर्फी करण्यासाठी अक्रोडचं बी भिजत घातलेलं आहे. अक्रोड कडक असतं, त्याच्या आतमध्ये हे असं बी असतं. तर हे बी थोडंसं छोट्या आकारात मार्केटमधून आणलं तेव्हाच हे छोट्या आकाराचं होतं आणि भिजत घालतपर्यंत माझं व्हिडिओ करायचं काही ठरलेलं नव्हतं. त्यामुळे मी डायरेक्ट भिजत घालून घेतलं. 1 वाटी हे अक्रोडचं बी आहे. हे रात्रीच मी भिजत घातलेलं होतं. सकाळी बघा छान असं भिजून आलेलं आहे. तुम्हाला तोडून दाखवलं. यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा याप्रमाणे. आणि हे एखाद्या नॅपकिनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर 10 मिनटासाठी आपल्याला सुकत ठेवायचं आहे. फॅनमध्ये सुकवून घ्यायचं. थोडंसं आपण ज्या नॅपकिनवर सुकायला ठेवलेलं आहे त्याने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. याप्रमाणे कोरडं करून घ्यायचं आपल्याला हे बी. याप्रमाणे 10 मिनिट ठेवायचं फक्त. आणि हे बघा छान असं कोरडं होऊन आलेलं आहे. तर हे आता आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. फक्त 1 चमचा आपण तूप घातलेलं आहे इथे. तूप थोडंसं वितळू द्यायचं. तूप वितळलं की यात हे अक्रोडचं बी घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे बी घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमला भाजून घ्यायचं. हे साधारण 5 मिनिटपर्यंत हे भाजून घ्यायचं. याचा रंग थोडासा बदलतो तोपर्यंत हे भाजून घ्यायचं आपल्याला. याप्रमाणे हे बघा याप्रमाणे भाजून घ्यायचं हे बी. तुपामध्ये भाजल्यामुळे काय होतं की याचं थोडंसं जो तेलकट स्मेल असतो तो कमी होऊन जातो. छान असं हे भाजून झालेलं. याचा रंग बदलला आहे बघा. गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि हे छान थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर त्याचा असा खणखण आवाज येतो आणि हे मिक्सरच्या पॉटला घालून घेतलं. याचं पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवर. तर थोडंसं रवाळ असं हे पावडर करून घ्यायचं. हे बघा याप्रमाणे. तुम्हाला थोडंसं जवळ घेऊन दाखवते. तर हे याप्रमाणे आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवली. 1 चमचा तूप पुन्हा घालून घेतलेलं आहे. हे जे पावडर आपण करून घेतलं मिक्सरवर हे पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. लो फ्लेमलाच भाजून घ्यायचं. साधारण 2 ते 2.5 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे भाजून घ्यायचं. फक्त अर्ध्या तासात ही बर्फी आपली तयार होऊन जाते. तर हे 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेतल्यानंतर यात आपल्याला दूध पावडर मिक्स करायचं आहे. तर इथे आपण जेवणात जी वाटी वापरतो वरणासाठी त्या वाटीने अर्धी वाटी एवढं दूध पावडर घातलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं. साधारण 1 ते 1.5 मिनिट पुन्हा भाजून घ्यायचं आहे आपल्याला. याचा बघा रंग बदललेला आहे दूध पावडर टाकल्यानंतर. हा रंग पुन्हा थोडासा गोल्डन येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. याप्रमाणे भाजून घ्यायचं. पुन्हा 1 ते 2 मिनिट भाजलं की याचा रंग गोल्डन येतो. हे बघा रंग बदलला आहे. छान असा गोल्डन रंग आलेला आहे. गोल्डन रंग येतपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आता आपण इथे साय घालणार आहोत. तरी घरच्या दुधावरची साठवलेली साय आहे. 1 वाटी एवढी साय आहे. ही आपण जेवणात जी वाटी यूज करतो त्या वाटीने 1 वाटी. ही साय आपण मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. याप्रमाणे छान अशी मिक्स करून घ्यायची. साय मिक्स झाली की इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी एवढा हा गूळ आहे. ज्या वाटीने आपण अक्रोड घेतले त्या वाटीने 1.5 वाटी एवढा हा गूळ घेतलेला आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. क्रश करून घेतलेला आहे गूळ आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे गुळाच्या जागेवर साखरसुद्धा वापरू शकता. मी इथे साखर वापरलेली नाही आहे. गुळामुळे याला छान अशी टेस्ट येते आणि रंग पण खूप सुरेख येतो. तर इथे बघा गूळ मिक्स झालेलं आहे आणि छान असं तूप सुटायला लागलेलं आहे. भरपूर असं तूप सुटून आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. हे बघा तुम्हाला तूप दाखवते. हे तूप आपण काढूनसुद्धा घेऊ शकतो. तर हे मी गॅस बंद करून देते आहे. एका थाळीला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने लावायचं किंवा ब्रशने लावायचं. याप्रमाणे ग्रीस करून घ्यायची आहे.
तूप व्यवस्थित लावून घेतलं आणि हे तूप आपण बाजूला काढलेलं आहे. साधारण 1 टेबलस्पून एवढं तूप आहे. यात आपल्याला मिश्रणामध्ये वेलची पावडर घालायचं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घातला आहे आणि अर्धा चमचा पुन्हा घालते आहे. 1 चमचा इथे आपण एकूण वेलची पावडर आणि जायफळाचं पावडर घातलेलं आहे. तर हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे थाळीमध्ये पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं. आपल्याला बर्फी ही कितपत जाड पाहिजे त्यानुसार ही बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. इथे मला बर्फी ही थोडीशी जाड हवी आहे, त्यामुळे मी अशी रेक्टँग्युलर शेपमध्ये सेट करून घेणार आहे. थाळी थोडीशी मोठी झाल्यामुळे याप्रमाणे मी सेट करते आहे. हे बघा छान असं सेट झालेलं आहे. थोडंसं मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. फक्त इथे एक आपल्याला ज्याप्रमाणे बर्फी हवी आहे त्याप्रमाणे एक लाईन मारून ठेवायची आणि 10 मिनिटासाठी हे आपल्याला सेट होऊ द्यायचं. छान अशी बर्फी सेट झालेली आहे. मिश्रण आपलं सेट झालेलं आहे आणि आता काप करून घ्यायचे. याचे बर्फीचे काप मी करून घेते आहे. इथे तुम्ही रेक्टँग्युलर शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये बर्फी कापून घेऊ शकता. तर हे बघा छान असे हे काप आपले तयार झालेले आहे. यावरतून आपण ड्रायफ्रूटनी सजवू शकतो. तर इथे मी काजूनी सजवणार आहे. तर हे बघा याप्रमाणे आपण चाकूनी कट करून घेतो आहे. बर्फी आपली सुरेख अशी झालेली आहे. हे बघा लगेचच सेट झालेली आहे आणि पिढ्यासारखी एकदम मऊ झालेली आहे. तर यावर काजू लावून घेते आहे मी. तर हे काजू मी थोडेसे कडक काजू मला पाहिजे होते, इथे क्रंची पाहिजे होते, त्यामुळे तुपामध्ये थोडेसे तळून घेतलेले आहे आणि मग हे इथे लावून घेते आहे. एका काजूचे 2 भाग करून घेतलेले आहे आणि हे पूर्ण काजू लावून झालेले आहे बघा बर्फीवर. तर ही बर्फी अतिशय हेल्दी आहे, टेस्टी आहे. तुम्ही सहज करू शकता. हे बघा छान अशी ही आपली बर्फी निघते आहे. पेढ्यासारखी ही एकदम मऊ लुसलुशीत अशी ही बर्फी राहते. 8 ते 10 दिवस सहज घरात राहू शकते. फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही याप्रमाणे नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल आहे ही बर्फी. हे बघा छान अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता सुरेख अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. एक बर्फी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे बघा छान अशी तयार झालेली आहे. छान अशी कट होते आहे. खायला खूप टेस्टी झालेली आहे. तर याप्रमाणे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू.